नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज देशात अरविंद केजरीवालच्या याच्यावरती त्यांनी स्वतः प्लीड करून त्यांनी कोर्टाला सांगितलं, हायकोर्टाला, की माझ्या अगेन्स्टमध्ये जे कॉन्स्परसी होते आहे, 2.5 वर्षापासून त्यांनी शेकडो रेट टाकला आहे, त्यांना कुठेही पैसा मिळालेला नाही. आणि मला जे आणले तर ते 3 ते 4 विटनेसेसनी माझं नाव घेतल्यामुळे ते झालेलं आहे. आणि ते विटनेसेस कोण आहेत ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पुढे केजरीवाल कोर्टाला सांगतात की याच्यात जे कोणी विटनेसेस आहेत त्यांचा आणि BJPशी कसा संबंध आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी 50 कोटी रुपये घेतलेले आहेत आणि ते कसं काय हा सर्व प्रकार सुरू आहे. आणि याच्यामुळे मला ज्या पद्धतीची हानी करते आहेत ते अत्यंत दुःखदायी असल्याचं सांगितलं. कोर्टाने त्यांना मध्ये अडवलंही 2-3दा, परंतु केजरीवालांनी सांगितलं की माझं पूर्ण होऊ द्या, नंतरच बोला. एक दुसरी बातमी अशी होती की 600 BJP धारक, BJPशी संबंध ठेवणारे किंवा यांनी एक सुप्रीम कोर्टाला चंद्रचूडांना एक अर्ज केलेला आहे, ज्यात सांगितलेलं आहे की काही लोक कोर्टाला इन्फ्लुएन्स करतात आणि त्या इन्फ्लुएन्स केल्यामुळे कोर्टाची, न्यायपालिकेची जी भूमिका आहे, स्वायत्तता ती बदलत आहे आणि ते अत्यंत चिंताजनक बाब असल्याची त्यांनी सांगितलेले आहे. आणि त्याच पत्राला पुन्हा मोदींनी, प्राईम मिनिस्टरनी पुन्हा त्याला इंडॉर्स केलं आणि काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कोसलं की बाबा याच्यामुळे असं झालेलं आहे. हा सर्व प्रकार अत्यंत घाणेरडा होता. सर्व स्तरावर त्याचं हे झालेलं आहे, खंडन केलं. आणि कोर्टालाही सांगतायत आज कपिल सिब्बलसारखे मोठमोठाले, अभिषेक सिंघवीसारखे मोठमोठाले व प्रशांत भूषणसारखे एवढे लोक, आणि ते ज्या पद्धतीने ते मांडतायत आणि ह्यांचे कॉईन यांच्याजवळ काहीच नाही, अशा सिच्युएशनमध्ये ते म्हणतात की हे इन्फ्लुएन्स करतायत. म्हणजे किती वाईट प्रकार या देशामध्ये होत आहे याची तुम्हाला कल्पनाही करणं अवघड आहे. आणि हरीशसारखे मोठमोठाले जे वकील हे ज्या पद्धतीने BJPला समर्थन देत आहेत आणि पूर्णच्या पूर्ण जे आज ज्या परिस्थिती ती निर्माण झालेली आहे कोर्टासमोर, ती अत्यंत खेदजनक आहे. संपूर्ण देशच नाही तर विदेशात अनेक लोक, जर्मनी असो की युनायटेड स्टेट्सच्या विदेशी मंत्र्यांनी ऑलरेडी आपल्या हे केलेलं आहे की यांच्यावरती फेअर ट्रायल झालं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही लोकतांत्रिक देशामध्ये तुम्ही राहता तर तिथे लोकतांत्रिक पद्धतीने कुठलाही भेदभाव न होता सर्व काम झालं पाहिजे, अशा पद्धतीची टीका केली. भारत सरकारने मात्र त्यांचं खंडन केल्याची बातमी आहे. बघूया त्याच्यावरती एक सुंदरसा DB याच्यातला एक व्हिडिओ तुम्हाला दाखवू. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट असल्यामुळे थोडासा व्हिडिओ लांब असला तरी पाहण्यात तुम्हाला इंटरेस्ट येईल. बघूया. चुनाव के पहले BJP की पोल पूरी तरह से खुल चुकी है. सत्ता पर फिर से काबिज होने के लिए BJP ने जितने दांव चले थे और जितने जाल विपक्ष को फंसाने के लिए बुने थे, अब ऐसा लग रहा है कि BJP खुद अपने बुने हुए जाल में फंस गई है. इसके 2 बड़े कारण, बड़े उदाहरण आज आपके सामने आए होंगे. आपने शायद, आपको याद ना हो तो यहां आपके सामने वो 2 एग्जाम्पल रखना चाहता हूं. एक तो दिल्ली के CM अरविंद केजरीवाल ने राउज एवेन्यू कोर्ट में शराब घोटाले के मामले में BJP पर बड़ा आरोप लगा दिया है और बताया है कि कैसे करोड़ों रुपए BJP के खाते में गए हैं. वहीं दूसरी तरफ 600 वकीलों ने CJI यानी चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड़ को, DY चंद्रचूड़ को चिट्ठी लिखकर न्यायपालिका को प्रभावित किए जाने पर चिंता जताई. तो उस चिट्ठी को रीट्वीट करते हुए, ये चिट्ठी देखिए, लेकिन इस चिट्ठी को रिपोस्ट करते हुए, रीट्वीट करते हुए नरेंद्र मोदी ने जो कुछ लिखा है उसमें भी BJP बुरी तरह से फंस गई है. मोदी खुद ही BJP की पोल खोल रहे हैं और वहीं BJP का साथ देने वाले कई नेता अब कांग्रेस में शामिल हो रहे हैं और वो भी बता रहे हैं कि 10 साल तक कैसे BJP ने उन्हें छलावे में रखा है. यानी BJP के खेल और सत्ता पर काबिज होने के लिए विपक्ष को कमजोर करने की उसकी रणनीतियां अब जनता के सामने खुलकर आ गई हैं. आज जब राउज एवेन्यू कोर्ट में अरविंद केजरीवाल ने अपने केस में खुद ही दलीलें पेश की तो उन्होंने साफ साफ बताया कि कैसे राजनीतिक षड्यंत्र के तहत अरविंद केजरीवाल को फंसाया गया है.
आपको बता दूं कि आज केजरीवाल की ईडी रिमांड फिर बढ़ गई है। अब उन्हें 1 अप्रैल तक ईडी की कस्टडी में रहना होगा। दिल्ली की राउज एवेन्यू कोर्ट ने आज सुनवाई के बाद यह फैसला सुनाया है। कोर्ट में सुनवाई के दौरान केजरीवाल ने खुद दलीलें दी हैं, क्योंकि उन्हें आज एक बड़ा खुलासा करना था। आपको याद होगा कि कल अरविंद केजरीवाल की पत्नी सुनीता केजरीवाल ने प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा था कि कल अरविंद केजरीवाल एक बड़ा खुलासा कोर्ट में करेंगे, और उसी अनुसार आज अरविंद केजरीवाल ने कोर्ट से गुजारिश की कि मैं कुछ रखना चाहता हूं, कुछ बोलना चाहता हूं। उसके बाद अरविंद केजरीवाल को 2-3 बार जज साहिबा ने टोका भी, बावेजा हैं जज, उन्होंने टोका भी, कावेरी बावेजा, उन्होंने टोका भी, रोकने की कोशिश भी की, लेकिन उन्होंने कहा कि बस 5 मिनट 2 मिनट मुझे दीजिए, और अपनी बात केजरीवाल ने बहुत ही साफगोई के साथ रखी है। अरविंद केजरीवाल ने इस दौरान कहा कि एक्साइज पॉलिसी केस में 4 गवाहों ने मेरा नाम लिया है। क्या किसी मुख्यमंत्री को गिरफ्तार करने के लिए 4 बयान पर्याप्त हैं? केजरीवाल ने आरोप यह भी लगाया कि शरद चंद्र रेड्डी ने बीजेपी को 55 करोड़ रुपए का चंदा दिया। मेरे पास इसके सबूत हैं। लेन देन साबित हो चुका है, क्योंकि रेड्डी ने गिरफ्तारी के बाद यह धनराशि दान की थी। आपको बता दूं दोस्तों कि रेड्डी अरबिंदो फार्मा लिमिटेड के निदेशक हैं, डायरेक्टर हैं, और डायरेक्टर नहीं बल्कि एमडी हैं, मैनेजिंग डायरेक्टर, और इस मामले में सह आरोपी से सरकारी गवाह यानी अप्रूवर बने लोगों में से एक हैं। आज जब ईडी ने केजरीवाल को विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा की अदालत में पेश किया और केजरीवाल की 7 दिन की हिरासत का अनुरोध किया कि मामले से जुड़े हुए कुछ लोगों से उनका आमना सामना कराने की जरूरत है, इसी दौरान केजरीवाल ने अपने पक्ष में दलील रखते हुए बीजेपी पर बड़ा आरोप लगाया है। ईडी को केजरीवाल की कस्टडी तो फिर से मिल गई है दोस्तों, लेकिन उनके आरोप के बाद अब बीजेपी और ईडी दोनों फंस गए हैं। जी हां, बीजेपी, भारतीय जनता पार्टी, और एनफोर्समेंट डायरेक्टरेट यानी ईडी दोनों फंस गए हैं केजरीवाल के इन आरोपों के बाद। और इसी तरह आज वरिष्ठ वकील हरीश साल्वे समेत उन 600 वकीलों का बीजेपी के बचाव का एजेंडा भी तब सामने आ गया जब उसकी एक चिट्ठी पर पीएम नरेंद्र मोदी ने रीपोस्ट कर दिया। इस जो चिट्ठी है, ये चिट्ठी लिखी गई लगभग 600 वरिष्ठ वकीलों की तरफ से, और इन 600 वरिष्ठ वकीलों में सबसे ऊपर नाम जिनका है वह है एडवोकेट साल्वे का, और इसको पीएम नरेंद्र मोदी रिट्वीट करते हैं। ये देखिए, रिट्वीट करते हैं। इन सब पे भी आता हूं एक एक करके। दरअसल सीनियर एडवोकेट हरीश साल्वे आदिश अग्रवाला, आप जानते हैं आदिश अग्रवाला कौन है, जिन्होंने नरेंद्र मोदी पर किताब लिखी थी और सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन के वो अध्यक्ष भी हैं, और जिन्होंने अभी थोड़े दिन पहले इसी कार्यक्रम में, जिनके बारे में हमने बताया था कि आदिश अग्रवाला ने एक चिट्ठी लिखी अपने ही उसी बार एसोसिएशन के अध्यक्ष के नाते राष्ट्रपति के नाम, कि ये जो फैसला आया है इलेक्टोरल बॉन्ड पे 5 जजों की जो संविधान पीठ है उसका जो फैसला है उस पर फिर से सुनवाई हो, उस तत्काल प्रभाव से इस फैसले को रोका जाए। इसके बाद और भी बहुत ये बातें जो है आगे बढ़ी थी, लेकिन ये सब आप जान चुके हैं। इन्हीं तमाम वकीलों ने, लगभग 600 वकीलों ने, हरीश साल्वे सहित, आदिश अग्रवाल सहित, पिंकी आनंद सहित 500 से अधिक वकीलों ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस डी.वाई. चंद्रचूड़ को यह चिट्ठी लिखकर, जो चिट्ठी आप सामने देख रहे हैं, लिखकर यह कहा है कि एक विशेष ग्रुप देश में न्यायपालिका को कमजोर कर रहा है। जुडिशरी अंडर थ्रेट, ये देखिए आप, सेफ गार्डिंग जुडिशरी फ्रॉम पॉलिटिकल एंड प्रोफेशनल प्रेशर, ये यहां सब्जेक्ट है इस चिट्ठी का। इस खत में किसी विशेष केस का जिक्र नहीं किया गया है और न ही किसी पार्टी या कांग्रेस पार्टी का नाम लिया गया है, लेकिन यह मामला उस समय उठाया गया है जब कई हाई प्रोफाइल करप्शन के केस अदालतों में चल रहे हैं और इनमें कई केसों में नेताओं को आरोपी बनाया गया है। आज नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक तुम्हाला क्लिप दाखवत असतो, ही काल पाहताना मी 2 ते 3दा मला पाहावी लागली याच्याकरता, की अत्यंत महत्त्वाची आणि मार्मिक आहे। राजा शुद्धोधन स्वप्नात जातो, सकाळ सकाळचं स्वप्न पडते आणि स्वप्नामध्ये तो असं बघतोय की जंगलामध्ये एक सिद्धार्थ ह्याच्यात बसलेला आहे आणि भयानक तिथे शांतता आहे आणि अशा ठिकाणी ते एका समाधी लावून बसलेले असतात आणि त्यांना पाहून एकदम अत्यंत त्याला, आणि आसित मुनी जे कधीतरी त्याच्या लहानपणी जन्माच्या वेळेस त्यांनी वाकिश केलं होतं की हा मोठ्यापणी बनून मोठा संन्यासी होईल, तर ते त्यांना सर्व आठवत असते ज्यावेळेस त्यांची झोप उघडते
त्यावेळेस मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व सभागृहाला बोलवतात, तिथल्या मंत्र्यांना बोलवतात आणि आचार्य कौंडल्य आणि तिथे त्यांचे धर्मगुरू असतात त्या सर्वांना बोलवून आपल्या स्वप्नाबद्दल चौकशी करतात आणि नंतर त्यांना आचार्य कौंडल्य म्हणतात की त्याच्यातनं हे इंडिकेशन आहे, हे स्वप्न सांगत आहे की सिद्धार्थ हा मोठा एक तपस्वी किंवा याच्या मार्गावरती जाण्याची शक्यता आहे. हे पाहून अत्यंत क्रोधित झालेले राजा शुद्धोधन हे तलवार काढतात आणि मग ते सर्व शांत होते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात गुरुवर्य हे त्यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगून त्यांचा राग शांत करतात आणि आचार्य कौंडल्य शेवटी ते त्यांना परवानगी मागतात की मला इथे सोडून जाते आणि त्यांना एक दान रूपाने ते हे देतात. आणि नंतर मग कुलगुरू आणि चांडल्य याच्यातला जो संभाषण होते ते अत्यंत मार्मिक आहे. मी त्याला 2 ते 3दा ऐकलं. त्याच्यात तो म्हणते की कुठलाही गुरु पैशासाठी जर तो आपला काम करत असेल तर तो गुरु नाही. अत्यंत जरी हा शब्द हे नसलं की तो कुठलाही शिक्षक हा खऱ्या अर्थानं शिक्षक असला पाहिजे. तर त्याच्यावरती हा सुंदरसा क्लिप तुम्हाला पाहायला आवडेल. निश्चितच अनेक ठिकाणी तुम्ही या क्लिपचा वापर करता येईल. बघूया बुद्ध या सिरियलमधनं छोटीशी क्लिप. सिद्धार्थ! 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 तेरा पुत्र सन्यासी बने, सन्यासी बने। महाराज, आपका स्वप्न पहले प्रहर का है और ग्रंथ अनुसार पहले प्रहर का स्वप्न सच होता है। आप स्वप्न में सिद्धार्थ को ढूंढ रहे हैं, अर्थात आपके पथ से उसका पथ विपरीत है। दूजा, आपने सिद्धार्थ को समाधि में देखा, अर्थात वो शांति के पथ पर चलेगा। शरीर पर मिट्टी और पौधे, अर्थात उसने समाधि कई दिनों से लगाई हो। उसने गेरुए रंग के कपड़े पहने, अर्थात उसकी विचारधारा मुनि और योगी की भांति हो। कृपया शांत हो जाइए महाराज। महाराज विचलित ना हो। पहले प्रहर के स्वप्न सत्य होते हैं, किंतु उसके एक नहीं कई संकेत होते। स्वप्न का आकलन व्यक्ति विशेष पर निर्भर करता है। स्वप्न में आप उन्हें खोज रहे थे, इसका अर्थ यह है कि किसी बात पर वो आपसे कहीं आगे निकल जाएंगे। स्वप्न में आपने उन्हें समाधि में पाया, इसका अर्थ यह है कि युवराज का संकल्प दृढ़ है। जो वो ठानेंगे वो करके रहेंगे। आपने उन्हें मुनि की भांति देखा, अर्थात लोग जैसे एक मुनि को पूछते हैं
युवराज को भी वैसे ही पूछे। महाराज, हम सब जानते हैं कि युवराज की जन्म कुंडली में कई सिद्ध योग हैं। जिस राजा का संकल्प दृढ़ होता है वही चक्रवर्ती होता है। मैं आपके कथन से सहमत हूं कि स्वप्नों का आकलन व्यक्ति विशेष पर निर्भर करता है। आचार्य कौंडिन्य, मेरा आपसे मतभेद है। आपने सिद्धार्थ को वो ज्ञान दिया जो मैं उसे देना नहीं चाहता था। आपने सिद्धार्थ को अहिंसा, ध्यान और मृत्यु का ज्ञान दिया, वो उचित न था। कुलगुरु वाचस्पति ने सच कहा महाराज। आकलन व्यक्ति विशेष पर निर्भर करता है। जो बालक 8 वर्ष की आयु में सारे शास्त्र कंठस्थ कर लेता हो, उससे क्या छुपेगा। महाराज, वेदों और शास्त्रों में जगह जगह पर जीवन, मरण, मोक्ष, मुक्ति का उल्लेख है। केवल इन उल्लेखों और उपदेशों से कोई सन्यासी नहीं बन जाएगा। अब तक शमशान वैराग्य की भावना उनमें नहीं हुई, क्योंकि उन्होंने अब तक किसी भी मनुष्य की अथवा अपने स्वजन की मृत्यु नहीं देखी। उन्हें मनुष्य रोग की अनुभूति नहीं हुई है। और रही बात अहिंसा और ध्यान की, तो अहिंसा उनका स्वभाव है और ध्यान उनकी रुचि। महाराज, स्वभाव और रुचि मनुष्य अपने साथ लेकर जन्म लेता है, उसे सिखाया नहीं जाता। एक पक्षी की पीड़ा अथवा एक जीव की मृत्यु देखकर जो बालक विहाल हो जाता है, मनुष्य के दुख उसके लिए अमूल्य हो। आप, हम, यहां उपस्थित सब मोक्ष प्राप्त करना चाहते हैं। प्राप्त करने के कई मार्ग, भक्ति, वैराग्य, ज्ञान। अब कौन सा मार्ग चुनना है, इसका आकलन भी व्यक्ति विशेष पर निर्भर करता है। फिर भी यदि आप सब गुणी जनों को मेरी शिक्षा प्रणाली अनुचित लगी हो, तो मैं क्षमा चाहता हूं। महाराज, मुझे यहां से जाने की अनुमति दे दीजिए। आचार्य कौंडिन्य, कृपा करके दक्षिणा स्वीकार कर। ऐसा क्यों होता है चन्ना? जब मनुष्य के जीवन में कोई साथ आता है तो उसे खुशी होती है, और जब छोड़कर चला जाता है तो ग्लानि। देवी गोपा के जाने का दुख है आपको? हाँ, आई थी तो मन भर गया था, गई तो मानो कुछ खालीपन, जैसे आंख खुलते ही स्वप्न अदृश्य हो जाता है। अब मैं क्या कहूं युवराज, इस प्रश्न का उत्तर तो केवल आचार्य कौंडिन्य दे सकते हैं। मन के विषय में वो अधिक जानते हैं। हाँ, परंतु वो तो सवेरे से ही दरबार गए, न जाने कब लौटेंगे। कुलगुरु, मैं ये दक्षिणा स्वीकार नहीं कर सकता। क्यों आचार्य? क्योंकि युवराज को दी गई मेरी शिक्षा महाराज को उचित नहीं लगी। आप उचित अनुचित को भूल जाइए आचार्य। कृपया आप इस दक्षिणा को स्वीकार कीजिए। नहीं, मैं अपनी शिक्षा के प्रतिफल में दक्षिणा लेता हूं।
केवल एक ब्राह्मण होने के नाते आश्रित होकर भिक्षा नहीं मांगता। क्या आप उस पर आक्षेप कर रहे हैं आचार्य कौंडिन्य? क्या आपने महाराज को प्रसन्न करने के लिए असत्य नहीं कहा? नहीं आचार्य, मैं इस राज्य का कुलगुरु हूं। मेरा कर्तव्य यह है कि मैं राजा के प्रति, इस राज्य के प्रति निष्ठावान रहूं, कहीं उनका विश्वास खंडित ना हो जाए। वो चिंता मुक्त रहें कि वो अपनी प्रजा का अच्छा पालन कर सके। क्या आपको ज्ञात नहीं है कि असित मुनि के एक कथन से पूरी की पूरी एक पीढ़ी को कपिलवस्तु से निकाल दिया गया था? और आपका भी इस राज्य के प्रति यही कर्तव्य था आचार्य कौंडिन्य कि आप युवराज को क्षत्रियता का पाठ पढ़ाते, आखिर सन्यासी का। कुलगुरु, आत्मा भाग्य को साथ लेकर आती है। आपके अथवा मेरे कहने से कोई सन्यासी नहीं बन जाता। मैंने युवराज को वो प्रत्येक शिक्षा दी है जो एक गुरु को अपने शिष्य को देनी चाहिए। क्षमा करे गुरुवर्य, जीवन निर्वाह के लिए जो शिक्षा से समझौता करे उसे गुरु नहीं कहते। पर महर्षि वाल्मीकि और सांदीपनि की तरह मुझे भी इस बात का सदैव अभिमान रहेगा कि कुछ वर्ष मैंने आने वाले युग के युग पुरुष के सानिध्य में बिताए और वो मेरा शिष्य था। दैनिक बहुजन सौरभचा दैनिक आज दिनांक 29 तारीख शुक्रवारचा आज आढावा घेऊ। आज आढाव्यामध्ये बहुजन सौरभमध्ये आजच्या आम्ही प्रामुख्यानं न्यायालयावर विशिष्ट गटाचा दबाव, 600 वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र। म्हणजे एखादी बाजू ज्यावेळेस आपल्या विरोधामध्ये जात असते, आता अनेक केसेस सुप्रीम कोर्टामध्ये एकामागे लागणार आहेत, अशा सिच्युएशनमध्ये कोर्टाला इन्फ्लुएन्स करण्यासाठी हे सर्व पत्र 600 लोकांच्या सह्या असणारं पत्र हेच त्यांनी पाठवलेलं आहे। अत्यंत वाईट आहेत, ज्यात हरीश साळवेपासून सर्व लोक, महत्त्वाचे लोक त्याच्या सह्या केलेले आहेत। आज त्याच्या शेजारी आज आम्ही CBIकडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट, जोपर्यंत ते BJPमध्ये जात नव्हते तोपर्यंत त्यांच्यावरती शिक्षा होती, त्यांच्यावरती सुरू होते इन्क्वायऱ्या, आणि जे जसे BJPमध्ये गेले तर सर्व त्यांचे जे पाप होते ते सर्वच्या सर्व धुतल्या गेले। म्हणूनच BJPला म्हणतात की ती मोठी वॉशिंग मशीन आहे, जो कोणी तिथे जाईल तो स्वच्छ होऊन निघतो। रश्मी बर्वेचे जात प्रमाणपत्र रद्द, उमेदवारी अर्जही बाद, नागपूरची बातमी आहे। रामटेक भागातून खासदारकीसाठी त्यांचा फॉर्म भरला होता, परंतु जातीच्या प्रमाणपत्रातनं त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता, परंतु त्यांचे मिस्टर बर्वे यांनी एक डमी फॉर्म भरला होता, म्हणून आता ते डमीज कॅन्डिडेट म्हणून त्यांना पुढे करेल BJP काँग्रेस अरविंद केजरीवाल यांना ED कोठडीत वाढ, पुन्हा 2 तारखेपर्यंत 1 एप्रिलपर्यंत त्यांना ED कोठडीमध्ये 4-5 दिवसच दिले। त्यांनी 3 आठवडे मागितले होते, परंतु कोर्टाने ते काही मान्य केलेलं नाही। आज बघा संपूर्ण जगाचं तिकडे लक्ष आहे कोर्टावरती, आणि सर्व देश पाहत आहे, पूर्ण जग पाहत आहे की न्यायपालिका कशा पद्धतीने अशा वेळेस कशी वागते आणि कशा पद्धतीने हे सर्व सांभाळते आहे। एक फार अत्यंत महत्त्वाची बाब आहे। अरविंद केजरीवालने स्वतः प्लीडिंग केलेलं असल्याचं ते तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे। त्याच्याच खाली बघा छत्तीसगडमध्ये 2 महिलासह 6 नक्षलवादी ठार। आत्तापर्यंत तिथे काँग्रेसचं राज्य होतं, तोपर्यंत अशा कोणत्याही घटना होत नव्हत्या, परंतु आता BJPची सत्ता आली, त्याच्यामुळे नक्षलाईट प्रभाव तिथे वाढलेला आहे। एक मला छोटीशी एक पर्सनल आठवते तिथे की तिथल्या चीफ मिनिस्टरचे वडील आले होते आमच्याकडे बघेल, आणि त्यांना विचारलं की आता नक्षलाईट ॲक्टिव्हिटीज कशा काय बंद केल्या झाल्या तिथे, तर त्यांनी एक हसत म्हणालं की अरे ते आपलेच लोक आहेत, जर तुम्ही त्यांच्या पाठीवर हात फिरवला तर सर्व लोक शांत होतात, आणि तोच प्रकार ते मात्र BJPला ते जमलेलं नाही। याच्या शेजारची अत्यंत महत्त्वाची एक बातमी आज आम्ही दिलेली आहे। माजी IPS अधिकारी संजीव भट यांना 20 वर्षाचा तुरुंगवास। त्यांच्यावरती 2 केसेस होते। एक तर त्यांनी मोदीच्या विरोधात अत्यंत याच्यातनं साक्ष दिली होती की मोदी हे सर्वच्या सर्व गुजरात
कांडमध्ये गोध्राच्या नंतर जे 1200-1500 लोक मेले त्याच्या संपूर्ण जबाबदारी ही तिथे त्यावेळेचे मुख्यमंत्री हे होते नरेंद्र मोदी आणि शहा हे दोघंच त्याच्यात असल्यामुळे त्यांना जी पनिशमेंट दिली आहे कुठलं तरी जुनं प्रकरण त्यांनी काढून त्याच्या मिसेसचा अनेकदा आम्ही व्हिडिओ ऐकलेला आहे की ज्या पद्धतीने त्यांचा छळ केला आणि आता त्याला कुठले तरी याच्यामध्ये ड्रगमध्ये अडकवलेलं आहे. परंतु किती जरी झालं तरी आता ते हायकोर्टात येतील, पुन्हा सुप्रीम कोर्टात येतील आणि नंतर पुन्हा मोदीची वाट लावतील. कारण सर्व ठिकाणी त्यावेळेचे IPS अधिकारी होते आणि तिथल्या प्रत्येक घटनांच्याबद्दल त्यांना संपूर्ण माहिती असल्यामुळे त्यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची राहील. पुन्हा त्यांना असं वाटत असेल की पुन्हा मी साक्ष तिकडे हायकोर्टामध्ये साक्ष नसेल तरी वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं म्हणणं तिथे सांगता येते. आज त्याच्याच खाली आज आम्ही भारतीय नौदलाच्या 11 पाणबुड्या समुद्री मोहिमेवर तैनात. नवी दिल्लीची बातमी आहे. भारतात अनेक नौदला मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये चारीकडे गस्त घालत असताना दिसतं आहे. आता ऐन वेळेवर काय गस्त घालत असतील हे फक्त आता त्यांनाच माहिती असेल. बहुजन सौरभचा शुभेच्छा जाहिरातीसाठी आज आमचं पुन्हा तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही सर्व लोकांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये 14 एप्रिल राष्ट्रीय महात्मा ज्योतिबा फुले दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व 16 एप्रिलला सम्राट अशोकांची जयंती अशा तिन्ही जयंतीच्यासाठी जाहिराती गोळा करणं सुरू आहे. आज बघूया 5-4वरती आज आम्ही काय दिले. 21व्या शतकात महिला बळकट करतील भारतीय लोकशाही, ॲडव्होकेट महेंद्र गोस्वामी. एक पवनी भंडाऱ्याची बातमी आहे. तिथे एक वर्कशॉप झालं आणि तिथे अनेक याच्या विषयावर चर्चा करण्यात आली आणि त्यामुळे गोस्वामी माजी न्यायाधीश यांनी अशी एक व्यक्त केलेली आहे आपल्या भावना की येणाऱ्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथे महिला सक्षम होतील, बळकट होतील. त्याच्या शेजारी रमाई बुद्ध विहार श्रीनगर नागपूर येथे फाल्गुनी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की होळीच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा असते. त्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रम झालेले आहेत. एक अत्यंत महत्त्वाचे म्हणून डॉक्टर मधुकर वासनिक यांना सम्यक थिएटरतर्फे श्रद्धांजली, बहुजन सौरभतर्फेही आम्ही श्रद्धांजली दिली. आज PWS कॉलेजची निर्मिती, हजारो लोकांनी तिथे शिक्षण घेऊन उच्च शिक्षण एक चांगलं नामवंत कॉलेज त्यांनी उभारलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना आम्ही नेहमीच त्यांचे ऋण या आंबेडकरी समाजावरती आहेत. साई सावली वृद्धाश्रम भेट नागपूरची बातमी आहे. पीक कर्जाचे व्याज नव्हे तर मुद्दलच भरावे लागतील. अत्यंत एक महत्त्वाची बातमी आज आलेली आहे. आज प्रफुल्ल पटेल ही गोंदियाची बातमी आहे आणि आचारसंहिता लागू असताना अशी बातमी देणं किंवा त्याच्यातला पर्टिक्युलर व्याज देऊ नका किंवा तुम्ही मुद्दलच भरा अशा पद्धतीचे कुठलंही करणं हे निवडणूक आयोगाला आव्हान देणारं आहे. आचारसंहितेचं उल्लंघन आहे. त्याच्यामुळे निश्चितच काही लोक त्यांच्या विरोधामध्ये पुन्हा हे करतील, कंप्लेंट लिहितील. होळीत टाकली जाणारी पुरणपोळी गरिबांच्या तोंडी. तुम्हाला माहिती आहे की अनिस या संस्थेने अनेक दिवसापासून जे लोक होळीच्या याच्यामध्ये पुरणपोळी टाकत होते त्यांना सांगितलं की तुम्ही पुरणपोळी टाकू नका आणि पुरणपोळ्या गरीब लोकांना द्या आणि त्याच्यात अनेक मोठ्या प्रमाणामध्ये पुरणपोळ्या गोळा करून गरिबांना देण्यात आल्या. एक मोठा उपक्रम नागपूर इथे घडलेला आहे. स्कूल ऑफ नोबल थॉट्सतर्फे याचिका बुद्ध विहार येथे व्याख्यान. नागपूरची बातमी आहे. 30 मार्च रोजी नेहरू स्टेडियम येथे मतदान जनजागृती. यवतमाळची बातमी आहे. यवतमाळला तिथे त्या स्टेडियममध्ये जनजागृतीवरती मोठं एक हे होणार आहे, वर्कशॉप होणार आहे. मनीषनगर येथील धम्मसंगोष्ठीची 283वी सभा नागपूर इथे झालेली आहे. त्याच्याच खाली आज आम्ही कपिलवस्तूचे शाक्य, पिंपळवनचे मौर्य व नागभूमीचे नाग यांचे निकट संबंध. धम्मपाल देशभ्रतार यांची ते एका नरेंद्रनगर बुद्ध विहारामध्ये त्या एका याच्यात ते बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की हे सर्वच्या सर्व यांचं इंटरलिंक आहे आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये हे सर्व एकच होतं ना. आणि बुद्धिझम जर वाढवण्याचं काम जर केलं असेल तर नागबाईंनी मोठ्या प्रमाणामध्ये केलं.
आता आज बघूया पान 2 वरती आज आमचा अग्रलेख बहुजनांनो संविधानिक अधिकार आणि येती निवडणूक. सर्वांनी आपापले संविधानिक अधिकार जे बाबासाहेबांनी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमध्ये मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो तुम्ही पार पाडला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व लोकांना घेऊन जा मतदानावरती आणि पहा की तिथे कुठल्या पद्धतीने प्रकार चालतो आहे, काय होते. जर वाटत असेल तुम्हाला की अशा पद्धतीचं काहीतरी विचित्र तुम्हाला दिसलं तर ताबडतोब ॲप डाउनलोड करा आणि मोठ्या संख्येने त्याचा चीफ इलेक्शन कमिशनला त्याची माहिती द्या. त्याच्या शेजारी पान 2 वरती निवडणुकीच्या प्रचाराला येणाऱ्या नेत्यांना उमेदवारांना प्रश्न विचारा. कोणालाही असेल त्यांना प्रश्न विचारा की तुम्ही एवढाले दिवस जेवढे काही कायदे तुम्ही केले त्याच्यात 144 खासदारांना तुम्ही निलंबित केलं आणि मग तुमचे सर्वच्या सर्व ठराव तुम्ही मंजूर करून घेतले. ही कसली लोकशाही आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारता आले पाहिजे. राजशाही हुकुमशाही लोकशाही यांची मीमांसा करणारा एक सुंदरसा लेख होमेश भुजाडे यांचा. आज त्याचाच रस्ता चुकलोय ममता नागरे जे इतिहासामध्ये ज्या पद्धतीने स्त्रियांचा छळ झाला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने ते मात्र सर्व पुसून काढलेलं आहे आणि त्याच्यावरती एक सुंदरसा चांगला एक लेख मंगला नागरे हिचा आज आम्ही प्रकाशित केलेला आहे. आज अण्णाच्या धोत्रात संघाची चड्डी हा लेख महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण आहे. म्हणजे अण्णा हजारे हा किती RSSचा कट्टर समर्थक होता. इतके दिवसपर्यंत त्याला लोक म्हणाले की मोतीबिंदू झाला की काय एवढे दिवसपर्यंत एवढं त्यांना मोदीचं काही दिसत नाही. परंतु केजरीवालांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे उद्गार काढले ते अत्यंत घाणेरडे होते आणि अशा पद्धतीचे त्यांचा हा जो लेख लिहिणारा होता आणि त्याच्यावर ते पुरुषोत्तम खेळेकर चिखली यांनी सांगितलं की हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे, लोकांचे डोळे उघडणारा आहे. आज त्याच्याच खाली बहुजनांना आज ब्राह्मणायझेशन समजून सांगणे का गरजेचे आहे. अनेक लोक दलित लोकही ब्राह्मणायझेशन म्हणजे ब्राह्मणांसारखं वागवून त्यांच्यासोबत हे करून बा आम्ही तुमचेच असा म्हणणारा एक विनायक कांडलकर यांचा हा लेख अत्यंत मोठे लेखक आहेत ते आणि अत्यंत मार्मिक त्यांचा हे लिखाण आहे. ते तुम्ही सर्व लोकांनी वाचलं पाहिजे. आज बघूया पान 3 वरती विचारांची ऊर्जा कशी निर्माण होते. सागर तायडे यांचा लेख. विचाराची ऊर्जा ही तुमच्या लेखनातनं वाचनातनं ऐकण्यातनं आणि त्याच्यातूनच तुमचा उद्धार होत असतो. ही बाब त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्व याला सागर तायडे यांनी चांगलं शब्दबद्ध केलेलं आहे. ॲट्रॉसिटी कायद्याची महत्त्वाची माहिती आज अनिल वैद्य हे सातत्याने हे जज होते आणि त्यांनी त्यांच्या अनुभवातनं अनेक गोष्टी त्यांनी माहिती केलेल्या आहेत. ज्या लोकांना शक्य होत असेल तर त्यांनी यांचे कालचा आणि आजचा हे दोन्ही लेख क्रमशः अजून पुन्हा उद्याही क्रमशः आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते सर्व सांभाळून ठेवा. जरी तुमच्याजवळ वाचायला हे नसायला नसेल तरी तो लेख मात्र संपूर्ण तुम्हाला माहितीचा असू शकेल. राजकीय पुढारी आपले पाप लपविण्यासाठी तर पक्ष बदलवित नाही का अशी शंका सर्वसामान्यांना वाटत आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे ज्या पद्धतीच्या घडामोडी भारतात झालेल्या आहेत त्याच्यामुळे हे खरंही आहे की लोकांना आपण जे केलेले पाप आहे ते लपवण्यासाठी ह्या सर्व उठाठेवपणा करत राहावा लागतो. स्वतःचे ठेवावे झाकून आणि विरोधकाचे पहावे वाकून असा हा सुंदरसा लेख श्रीराम बनसोड. वाटेल तसे घोटाळे आता सर्वांच्या देशात सर्वांच्या समोर आलेले आहेत. मोदी सरकारने 16,000 करोड कसे काही लप्पास केलेले आहेत आणि आपण एवढे करत असताना केजरीवालांसारख्या लोकांना तर त्याच्या घरात सापडून फक्त 73,000 त्याचे आता दोघांचे पगार. त्याच्या बायको ती याच्यातली आहे ती IRSची आहे ती इन्कम टॅक्समध्ये दोघंही एम्प्लॉई होते आणि 70,000 रुपये त्यांच्या घरात तर रोजच्या त्याच्या खर्चाचे पैसे आणि त्यांच्या हातात बाकीच्या कोणाही समोर एक पैसाही सापडलेला नाही. अशा पद्धतीचा तो लेख म्हणजे स्वतःचे ठेवावे झाकून आणि विरोधकाचे पाहावे वाकून ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. आज आमच्या पान 3ला एक टायटल आहे अभ्यासाद्वारे मिळणारे यश दैवी नसते ते कष्टाचे असते. अभ्यास केल्याने मिळणारे यश हे दैवी नसते कष्टाचे असते. उगीच तुम्ही खूप पूजा कराल आणि म्हणाल की मला एवढं यश मिळालं त्याच्यासाठी मी पेढे वाटतो देवाला पहिले देतो हे सर्व चुकीचं आहे. कारण तुम्ही परिश्रम केलेले असतात त्या परिश्रमातच हे असते. पान 2 वरचं टायटल आहे माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. आपण गरीब असतो परंतु त्याची लाज वाटण्याची काही गरज नाही. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची
जे काही तुमच्या दुर्गुण असतील त्याची मात्र तुम्हाला नेहमी लाज वाटत असली पाहिजे. अशा रीतीने आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानांचा आढावा घेतलेला आहे. तुम्हा सर्व लोकांना पुन्हा मी सांगेल, इलेक्शनचा पिरियड आहे, सर्वांनी व्होटिंग करायला जावं, व्होटिंग लोकांना घेऊन जायचं आणि प्रत्येक याच्यावरती संशयास्पद बघावं. काही लोकांनी मला फोन करून सांगितलं की इंटरनेट जामरही असतात. जर ते इंटरनेट जामर जर कोणाला माहिती असतील तर तुम्ही शेअर करा, लोकांना सांगा. जरी ते कोणी पोलिंग बूथला असतील तर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये अपलोड करून ते जामर्स लावून घ्या, जेणेकरून बाहेरचे जे कुठले तरी तिथे त्या EVM मशीनला जर कोणी हॅक करणारं काही असेल तर त्याच्यातनं काही प्रमाणामध्ये निर्बंध होतील अशी काही लोकांची शंका आहे. आणि जर ती शंका असेल तर ती दूर करायला काही हरकत नाही, कारण निष्पक्ष इलेक्शन झालं पाहिजे ही सर्वांची बाब आहे, सर्वांना वाटते. म्हणूनच ते मी तुम्हाला सांगतो आहे. पुन्हा भेटूया आपण उद्या 30 तारखेला. तोपर्यंत जय भीम.